आता आपण या टॉपिकवरचे जे बोर्डाचे क्वेश्चन्स आहेत, जेवढ्या क्वेश्चन पेपर्स मिळालेले आहेत त्याच्यातले बोर्डाचे क्वेश्चन्स आपण बघूया. पहिला क्वेश्चन पेपर आहे डिसेंबर 2020 आहे. त्याच्यामध्ये एक एमसीक्यू विचारलेलं होतं. द मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ द स्पेस क्राफ्ट टू एस्केप फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मस्ट बी. ही व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे. अर्थच्या सरफेसवरून स्पेस क्राफ्टच नव्हे, कोणत्याही बॉडीला एस्केप करायचं असेल तर ती व्हॅल्यू एवढी आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंद. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम विचारलेला आहे. ॲन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड्स टू रीच द ग्राउंड फ्रॉम ए हाईट ऑफ 5 मीटर ऑन ए प्लॅनेट. एक ऑब्जेक्ट आहे, त्याला 5 मीटर इतक्या उंचीवरून ग्राउंड वरती येण्यासाठी 5 सेकंद लागतात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन धिस प्लॅनेट? तर त्या प्लॅनेट वरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल असं तुम्ही विचारता. गिव्हन डाटा. टाइम सांगितलेला आहे 5 सेकंड्स. त्याच्यानंतर हाईट दिलेली आहे. ती हाईट म्हणजेच आपण डिस्प्लेसमेंट यस कन्सिडर करणार आहे. ते आहे 5 मीटर. जी ची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग इनिशियल स्पीड त्याचा आपण 0 कन्सिडर करायचा. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा यस इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर हे वापरावं लागेल. यशच्या ठिकाणी एच घेतोय. यू ची व्हॅल्यू 0 आहे. टी ची व्हॅल्यू 5. काम करून घेतो, पहिल्यांदा फॉर्म्युला तयार करून घेतो. इथं मी 1/2 ए ची व्हॅल्यू जी घ्यायची आहे आणि टी चा स्क्वेअर. आता व्हॅल्यूज वापरतो. आता याचं सिम्प्लिफाईड व्हर्शन हे असेल मग मला जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जी इक्वल टू 2 इंटू एच डिव्हायडेड बाय टी स्क्वेअर येणार. म्हणजे इथे किती येणार बघा, 2 इंटू 5 डिव्हायडेड बाय 5 चा स्क्वेअर. मग त्याच्यामधलं एक 5 मी कॅन्सल करतोय, म्हणजे 2/5 येणार. सोडवा ते, म्हणजेच 0.4 येते. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, त्याचं युनिट येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर त्याच क्वेश्चन पेपरमध्ये अजून एक प्रॉब्लेम विचारलेला आहे. ॲन आयर्न बॉल ऑफ मास 3 किलोग्रॅम रिलीज्ड फ्रॉम ए हाईट ऑफ 125 मीटर falls freely to the ground. Assuming that the value of g is 10 meter per second square, calculate time taken by the ball to reach the ground and velocity of the ball on reaching the ground. Given data. मास सांगितलेला आहे 3 किलोग्रॅम. त्यानंतर हाईट म्हणजेच तिथलं डिस्प्लेसमेंट मी घेणार आहे एस इक्वल टू 125 मीटर. त्यानंतर जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वरून खाली तो बॉल टाकलेला आहे,
त्याचं इनिशियल स्पीड कन्सिडर करतोय 0. टाइम टेकन विचारलेलं आहे. त्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी ती सुद्धा विचारलेली आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स फर्स्ट पार्ट घेऊया त्याच्यातलं. नाव एस इक्वल टू ut प्लस 1/2 at². मग त्याच्यातलं u 0 आहे. प्लस 1/2 a च्या ठिकाणी g घेतोय t² या पद्धतीनं. म्हणजेच s इक्वल टू 1/2 gt² हे असेल. मला t फाइंड आउट करायचा आहे. मग याच्यावरून t² इक्वल टू 2 इंटू s अपॉन g हे असेल. म्हणजेच 2 इंटू 125 डिव्हायडेड बाय 10 होणार आहे. म्हणजेच t² इक्वल टू 250 डिव्हायडेड बाय 10 दॅट इज इक्वल टू 25. त्याच्यावरून t इक्वल टू 5 सेकंद ही पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आता मला फाइंड आउट करायचं आहे त्याची फायनल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. मग फायनल व्हेलॉसिटीसाठी v इक्वल टू u प्लस at हे वापरतोय. याच्यामध्ये u इक्वल टू 0 आहे, a इक्वल टू g आहे. त्याच्यामुळे हे इक्वेशन असं होईल v इक्वल टू u ची व्हॅल्यू 0 त्यामुळे ते निघून जाईल. g इंटू t येणार. g ची व्हॅल्यू आहे 10, t ची व्हॅल्यू आहे 5. देअरफॉर फायनल व्हेलॉसिटी विल बी 50 मीटर पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे राईट द फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीसाठी हा फॉर्म्युला आहे. याच्यातलाच अजून एक फॉर्म्युला आहे स्मॉल g मधला, तो असा आहे. कुठलाही फॉर्म्युला एक मांडला तरी चालेल, हा लिहा मोस्टली. त्याच्या पुढचा परत तोच प्रॉब्लेम विचारला. तर पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलोय आपण मार्च 2022. ह्या पहिल्या पेपरमध्ये साधारण किती 3 आणि 3 6 आणि 1 7 जरा जास्तच वेटेज दिले त्याला. थोडं एखाद दुसरा मार्काचं कमी जास्त होत असते. आता मार्च 2022ला बघा परत एकदा तोच प्रॉब्लेम विचारलाय जो आपण मगाशी सोडवलेला होता. 5 सेकंद 5 मीटर आणि जी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती 0.4. 2 मार्काचा प्रॉब्लेम तो परत तोच विचारलाय. त्यानंतर स्टेट द लॉज रिलेटेड टू द गिव्हन डायग्राम. हे केपलर्स लॉशी रिलेटेड असलेली डायग्राम आहे. त्याची 3 स्टेटमेंट लिहा 3 मार्क. मार्च 2022ला अशा पद्धतीनं 5 मार्काला त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. त्याच्यामध्ये त्यांनी परत एकदा एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला विचारला. मी आताच फॉर्म्युला तुम्हाला लिहून दाखवला कुठला आहे तो. हा पण फॉर्म्युला आहे. यालाच पुढे तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ 2gr हा पण फॉर्म्युला वापरू शकताय. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे विल द व्हॅल्यू ऑफ g बी सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसवरती प्रत्येक ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सेम असते का? तर ती नसते. याला कारण आहे लॅटिट्यूड हा पॉइंट आहे. याच्यामध्ये आपण हे अशी डायग्राम काढून सांगितलेलं होतं बघा. पूर्ण डायग्राम करतो इथं, एकच मिनिट फक्त. हा झाला इक्वेटोर, हे झालं पोल्स. तर समजा ती बॉडी या ठिकाणी आहे इक्वेटोरवरती आणि ती इकडून इकडं मूव्ह होते. इक्वेटोर कडून इथं पोल्स कडं.
हे पोलर रिजन आहेत, हे इक्वेटोर आहे. तर याच्यामध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बद्दल त्यांनी विचारले. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला असा आहे. मग जर तुम्ही इक्वेटोर वरती जर रेडियस काढलीत तर रेडियसची व्हॅल्यू जास्त येते इथं सगळ्यात मॅक्सिमम, कारण अर्थचा आकारच असा आहे. आणि जर तुम्ही हीच व्हॅल्यू इकडं फाइंड आउट केली पोल्स वरती जर रेडियस काढली तर ही व्हॅल्यू मिनिमम येते. याचा अर्थ जसं तुम्ही इक्वेटोर कडून पोल कडे जाल तसं आर ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. मग आर ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते याचा अर्थ जी ची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. मग हा जो काही चेंज आहे याला त्यांनी लॅटिट्यूड म्हटलेला आहे. लॅटिट्यूड काय असते हे पण मी सांगितलेलं आहे. कुठलाही एक पॉइंट या अर्थच्या सरफेसवरचा कन्सिडर करा, अर्थचा सेंटर आणि तो पॉइंट यांना जोडणारी लाईन ड्रॉ करा. इथं जो अँगल तयार होईल याला लॅटिट्यूड असं म्हणतात. त्यामुळं अर्थच्या सरफेसवरती सगळीकडे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम नसते. त्याचं कारण या पद्धतीनं तुम्ही सांगू शकता. हा एक क्वेश्चन त्यांनी 2 मार्कला विचारलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक प्रॉब्लेम विचारलेला आहे, मास अँड वेट of an object on the earth are 5 kilogram and 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. हे मास आहे किलोग्रॅम मधलं, हे त्याचं वेट आहे. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून, मूनच्या सरफेस वरती या व्हॅल्यूज काय असतील. assume that acceleration due to gravity on the moon is 1/6 of that of the earth. मून वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ वरच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पेक्षा 1/6 टाइम्स आहे असं त्यांनी सांगितलं. तर बघू याला मग कसं सोडवायचं ते. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी म्हणजे मास जे आहे, मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. काय फार मोठं काय कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. त्यामुळं अर्थ वरती जेवढं मास आहे तेवढंच मास मून वरती पण असेल. किती व्हॅल्यू येते, 5 किलोग्राम. त्यामुळे अर्थ वरती मास तुम्हाला तेवढंच मिळणार. आता वेटचा जो फॉर्म्युला आहे, वेट इक्वल टू mg. मग याचे जर मी 2 वेगवेगळे सेक्शन जर मी केले याचे अर्थ आणि मून साठी, अर्थ साठी आणि मून साठी, आणि डायरेक्ट त्यांचे रेशिओ घेतोय, तर मला इथं काय करावं लागेल, मास तेच ठेवायचं आहे, मात्र ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ वरची आणि मून वरची ती फक्त मला वेगवेगळी घ्यावी लागेल. मग याच्यामध्ये काय होईल, हे स्मॉल एम कॅन्सल होईल आणि हे एवढं शिल्लक राहील. आता त्यांनीच काय सांगितलेलं आहे बघा, acceleration due to gravity on the moon is 1/6 times that of the earth. म्हणजे मून वरचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे अर्थ वरच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पेक्षा 1/6 टाइम्स आहे. हे रिलेशन आहे त्याच्यात. हे तिथं लिहून घेऊया पहिल्यांदा. बट acceleration due to gravity on moon is equal to 1/6 times acceleration due to gravity on the earth. आता ही व्हॅल्यू इथं वापरा फक्त, बघा त्याचं रिलेशन कसं तयार होते आणि मग नंतर व्हॅल्यू सोडवून टाका त्याचं काय असेल ते. Therefore, weight on earth divided by weight on moon is equal to, मूनच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची, अर्थचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिव्हायडेड बाय
1/6 टाइम्स. याच्यामध्ये काय होणार, हे अर्थचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅन्सल होईल. छेदामध्ये 1/6 आहे ते होणार इथं वरती जाईल आणि ते 6 होणार. मग मला मून वरचं वेट फाइंड आउट करायचं आहे. मग आता हे मून इकडं घ्या, 6 इकडं घ्या. Therefore, the weight on moon equal to weight on earth divided by 6. मग अर्थ वरचं वेट काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे 49 न्यूटन. ते वापरा तिथं फक्त. याला 6 भाग घालवा. 6 × 8 = 48 उरतो 1. 6 × 1 = 6. म्हणजे 10 6 गेले 4 राहतील शिल्लक. 6 6 36. ठीक. हे त्याचं वेट त्या ठिकाणी येईल. वेट आहे ते न्यूटन मध्ये येणार. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2023. डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट झालेलं आहे. हे एक 4 ते 5 पॉइंट तुम्ही अगदी इझिली फाइंड आउट करू शकताय. मास, अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन गिव्हन ऑब्जेक्ट, वेट म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मास ही स्केलर क्वांटिटी आहे, वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर मास जागा बदलली तरी मास बदलत नाही. वेट मात्र ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती अवलंबून असतं, त्यामुळे वेट बदलतं. वेट जीच्या व्हॅल्यूवरती, स्मॉल जी वरती अवलंबून असतं. जी ची व्हॅल्यू अर्थच्या सेंटरला 0 पण होऊ शकते, त्यामुळे वेट कॅन बी 0 बट मास कॅनॉट बी 0. त्यानंतर एसआय युनिट एक लिहू शकताय. मासचे एसआय युनिट किलोग्रॅम, वेटचं एसआय युनिट न्यूटन. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम बघा काय आहे ते. कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून. मूनच्या सरफेसवर एस्केप व्हेलॉसिटी विचारलेली आहे. मास अँड रेडियस ऑफ द मून आर रिस्पेक्टिव्हली. त्यांनी दिलेलं आहे कॅपिटल जी ची व्हॅल्यू ती सुद्धा दिलेली आहे. 3 मार्काला हा प्रॉब्लेम त्यांनी विचारलेला आहे. गिव्हन डाटा बघा आता याच्यातला काय दिलंय, काय विचारलंय ते सगळं एकत्र मांडायचं त्याच्यात. एस्केप व्हेलॉसिटी विचारलेली आहे. मास आणि रेडियस मूनचं त्यांनी सांगितलेलं आहे. मास ऑफ मून 7.34 into 10⁻22 किलोग्रॅम. त्याच्यानंतर रेडियस सांगितलेली आहे 1.74 into 10⁻6 मीटर. कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता एस्केप व्हेलॉसिटी विचारलेली आहे. तो असा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये ट्वाइस 2 आहे. तसंच जी ची व्हॅल्यू 6.67 into 10⁻⁻11. त्याच्यानंतर कॅपिटल एम ते दिलेलं आहे 1.74 into 10⁻6 डिव्हायडेड बाय त्याची रेडियस. चुकली काहीतरी व्हॅल्यू इथं. रेडियस आहे ही इथे येणार खाली.
कॅपिटल एम आहे 7.34 इंटू 10⁻²². त्याच्यानंतर रेडियस आहे 1.74 इंटू 10⁻6. आता प्रॉब्लेम तर त्यांनी विचारलेला आहे की असा असा हा प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवा म्हणून. पण हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करणार कसं? कारण याच्या कॅल्क्युलेशनसाठी हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही सोडवायचं म्हटलं तर तुम्हाला लॉग टेबलची गरज लागेल. लॉग टेबल शिवाय तर तुम्ही हे सोडवू शकत नाही, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्ही परीक्षेमध्ये तुम्ही इथपर्यंतच त्याला सोडवू शकताय. काय किरकोळ सिम्प्लिफिकेशन कराल, भागाकार वगैरे कराल, पण एवढे मोठे गुणाकार करणं, सगळं ऍडजस्ट करणं, परत शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्वेअर रूट कसं घेणार त्याच. त्यामुळे हे एवढं सोपं कॅल्क्युलेशन नाहीये, हे विचारणंच मुळात चुकीचं आहे. आणि जर समजा परीक्षेत असं आलं तर काय करायचं मग? तर कमीत कमी आता आपण जेवढं काम केलेलं आहे तेवढं लिहून तरी ठेवा. तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळतील, द्यावेच लागतील त्यांना. कारण हे सोडवण्यासाठी याची व्हॅल्यू लिहितोय मी, त्या आन्सर किती येते ते आन्सर मी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. पण हे सोडवण्यासाठी तुम्हाला लॉग टेबलच वापरावं लागेल. आम्ही आता 11वी मध्ये करतोयच हे काम, पण तिथं लॉग टेबल आहे, तुम्हाला लॉग टेबल नाही. त्यामुळे तुम्ही कमीत कमी हा फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून एवढं तयार करून ठेवा, तुम्हाला ते पूर्ण मार्क द्यायची व्यवस्था होईल. अशी जी मोठी कॅल्क्युलेशन्स आहेत यांच्यासाठी लॉग टेबल लागतं. पुढे सुद्धा एखाद दुसरा प्रॉब्लेम येईल या पद्धतीचा. त्याच्या पुढचा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2023. परत एकदा आयर्न बॉल मास 3 kg, सेम प्रॉब्लेम विचारलेला आहे. फक्त ह्या वेळेला टाइम विचारलाय. आपण टाइम आणि व्हेलॉसिटी दोन्ही पण काढलेलं होतं, त्यामुळे 2 मार्काला विचारले. पुढचा प्रश्न आहे स्टेट केपलर्स 3 लॉज ऑफ मोशन. परत एकदा तोच क्वेश्चन. त्यानंतर या मार्च 2024 मध्ये व्हॉट इज फ्री फॉल, व्हेन इज इट पॉसिबल. फ्री फॉल म्हणजे ज्या वेळेला बॉडीवरती फक्त आणि फक्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढंच ऍक्ट होतं, बाकी कोणताही फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत नाही, त्याला फ्री फॉल असं म्हणतात. मग ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट तुम्ही एका ठराविक हाईट वरून जर खाली टाकलात तर त्याला फ्री फॉल त्या ठिकाणी कन्सिडर करू शकताय. वेगवेगळे सॅटेलाइट ॲस्ट्रॉनॉट्स जे आहेत स्पेस क्राफ्ट मधले, त्यांची मोशन ती सुद्धा तुम्ही फ्री फॉल मध्ये कन्सिडर करू शकताय. त्यामुळे 1-2 उदाहरणं त्या ठिकाणी लिहून टाका. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑब्झर्व द फिगर. डायग्राम इथे दिलेली आहे, ओळखीची आहे डायग्राम तुमच्या. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन साठी हे आहे आणि याचा जो फॉर्म्युला येतो तो फॉर्म्युला असा आहे, फोर्स इक्वल टू कॅपिटल जी, पहिल्या बॉडीचं मास, दुसऱ्या बॉडीचं मास डिव्हायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. आता त्यांनी काय सांगितले बघा, इफ डिस्टन्स बिटवीन द टू बॉडीज इज ट्रिपल्ड, हाऊ विल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंज. आपण बाजूला सोडूया, डिस्टन्स ट्रिपल केले म्हणून त्यांनी सांगितले. फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि डिस्टन्स यांच्यातलं रिलेशन फक्त वापरावं लागेल. आता डिस्टन्स त्यांनी काय केले म्हणून सांगितलंय, डिस्टन्स केलेलं आहे 3 टाइम्स ओरिजिनल डिस्टन्स. मग आपल्याला F2 अपॉन F1 इक्वल टू काय घ्यावं लागेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे हे बदलायचे D1 आणि D2. F2 असेल तर D2 छेदात पाहिजे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. F1 साठी D1, F1 छेदात आहे, D1 अंशात पाहिजे. याच्यातल्या D2 च्या ठिकाणी 3D1 वापरा, ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. ह्याच्यातलं D1 ला D1 कॅन्सल, 1/3 चा स्क्वेअर म्हणजे 1/9 होणार. देअरफॉर F2 इक्वल टू 1/9 टाइम्स F1. तेव्हा हे जे काही फोर्स आहे, हाऊ विल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंज. तर हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो किती होईल,
ओरिजिनल फोर्सच्या 1/9 टाइम्स होणार. पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी, व्हॉट विल हॅपन टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इफ मास ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट इज डबल्ड म्हटलं. मग फोर्स आणि मास हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. फॉर्म्युला असा आहे, मग एकाच मास त्यांनी डबल केले म्हणून म्हणजे M1 च्या ऐवजी ट्वाइस M1 जर केलं तर कसं होणार, फायनल फोर्स जो आहे तो 2 टाइम्स इनिशियल फोर्स येणार. मास फक्त डबल केले आणि ते पण एकाच. जर दोघांचं डबल केलं असतं तर 2 × 2 4 टाइम्स होणार. एकाच डबल केलेलं आहे म्हणून सांगितलंय, त्यामुळे तिथला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा काय होईल, डबल होईल. व्यवस्थित वाचा ते कसं प्रश्न दिलेला आहे त्यांनी. So in this case, the gravitational force gets doubled. हे त्याचा आन्सर आहे. परत एकदा डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. परत एकदा आयर्न बॉल ऑफ मास, टाइम टेकन आणि फायनल व्हेलॉसिटी हे विचारलेलं आहे. झालेले क्वेश्चन्स आहेत हे सगळे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपर जुलै 2025. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. थोडासा वेगळा क्वेश्चन. एस्केप व्हेलॉसिटी ऑन द मून इज लेस दॅन दॅट ऑन द अर्थ. ट्रू आहे का फॉल्स आहे हे विचारलंय. मग एस्केप व्हेलॉसिटीसाठी असा एक फॉर्म्युला आहे म्हणून सांगितलं होतं मगाशी. आणि मूनच्या सरफेसवरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ पेक्षा कमी असते. म्हणजेच मूनच्या सरफेसवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होणार, एस्केप व्हेलॉसिटी पण डिक्रीज होणार. हे ट्रू आहे स्टेटमेंट. परत एकदा ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड हे परत आलं बघा, 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ एस्केप व्हेलॉसिटी इन डिटेल म्हटले, 3 मार्कला विचारले. म्हणजे त्याचा हा जो फॉर्म्युला येतो शेवटी, तुम्हाला डेफिनेशन लिहावी लागेल. हा फॉर्म्युला कसा येतो ते पण लिहा. अर्थ वरून एस्केप व्हेलॉसिटी किती आहे ते पण मांडून टाका. 3 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट आत्ताचा एक्झाम जे झालेले आहे त्याचा पेपर, फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी, इथं तो फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर म्हटलंय बाय ऑब्झर्विंग द कोरिलेशन कम्प्लीट द सेकंड पेयर. मास किलोग्रॅम मध्ये मेजर करतात, तसं वेट न्यूटन मध्ये मेजर करतात. त्याच्यानंतर त्यांनी असा एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, काय म्हटलंय त्याच्यात. तुमचं मायावती पुस्तकामध्ये जो एक्सरसाइज दिलाय त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन हाच आहे. काय म्हटले बघा त्यांनी, वेट हे एकमेकांना कनेक्ट करा आणि एकाच ओळीत मांडा म्हणून सांगितलंय. मग वेटच्या पुढं, वेट म्हणजे न्यूटन येणार, ते न्यूटन तुम्हाला इथं घ्यावं लागेल. आणि वेट 0 ऍट द सेंटर असतं, हे बरोबर आहे. हे पहिल्याच म्हणजे काय काय येणार बघा, इकडे बाजूला आपण पाहिजे असलं तर त्याला आपण सरळ सेपरेट घेऊया आणि त्या ठिकाणी मांडूया. एकच मिनिट फक्त. तेव्हा आता बघा याच्यामध्ये हे 3 कॉलम्स मी सेपरेट सेपरेट मार्क करतो इथं. आणि याच्यामधली जी फर्स्ट टर्म दिलेली आहे ती बघूया. तर इथं पहिल्यांदा त्यांनी वेट कन्सिडर केलेलं आहे. मग वेटचं SI युनिट आहे न्यूटन. आणि आता इथं दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तुम्हाला हे घ्यावं लागेल, वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. खरं तर वेट ऍट द सेंटर ऑफ द अर्थ 0 आहे बरं का, कारण त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू पण 0 होते. त्यामुळे ह्याला आपण आता सध्या या ठिकाणी चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस हे आपण वेटला घेणार आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा प्लेस टू प्लेस चेंज होतं. हे दोन्ही ऑप्शन दोन्ही ठिकाणी पण चालू शकतात, हे माहिती असू दे. त्याच्यानंतर आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू ऍट द सेंटर 0 आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही इंटरचेंज केल्या तरी पण चालते, काही अडचण नाही. आणि सगळ्यात शेवटी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल G. त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. याची मात्र व्हॅल्यू सगळीकडे सेम असते. इट्स व्हॅल्यू इज सेम इन एंटायर युनिवर्स, कारण तो युनिव्हर्सल कॉन्स्टंटच आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू सगळीकडे कॉन्स्टंटच राहते.